मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती कायम राखणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात असल्याचं बोललं जात आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून घाटकोपरच्या पंतनगर पोलीस वसाहतीत दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात आलंय। या पोलीस वसाहतीत 390 कुटुंब राहतात, त्यांना माती मिश्रित गढूळ पाणी प्यावं लागतं। या संदर्भात मुंबई महापालिका, म्हाडा आणि PWD विभागांकडे तक्रारीही करण्यात आल्या होत्या, पण हे तिन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवून दुसऱ्यावर जबाबदारी ढकलत आहेत। त्यामुळे पोलीस वसाहतीतील कुटुंब आता मेटाकुटीला आली आहेत। मुलं सगळी आजारी पडत आहेत। त्याने आम्हाला अक्षरशः बाटल्या विकत आणून जारचं पाणी आणून प्यावं लागत आहे। अच्छा, ही किती 1.5 वर्षापासून कंप्लेंट केल्या होत्या कुठे? 1.5 वर्षापासून चालू आहे। BMCला आम्ही PWD तिकडे कंप्लेंट केल्या, परत म्हाडाला केल्या, पण ते लोक नुसतं तिकडे फिरवतायत। ते बोलतायत तिकडे म्हाडाला कंप्लेंट करा, म्हाडा बोलते PWD BMCकडे कंप्लेंट करा, पण कोणीच दखल घेत नाही आहे। वर्षापासून असंच पाणी चालू आहे। या पाण्यामुळे आमची लहान मुलं आजारी पडतात। मिस्टरांना कामावरती गेलं तरी त्रास होतो। आम्ही किती त्रास सहन करायचा। सगळीकडे कंप्लेंट करून सुद्धा आम्हाला ह्याचा काहीच पर्याय मिळालेला नाही आहे। पाणी येतं त्याने आमची मुलं पण खूप आजारी कंटिन्यू आजारी असतात। आम्हाला त्यासाठी प्रत्येक दिवशी जार वगैरे मागवावा लागतो। आमचे मिस्टर 24 तास कामाला जातात आणि मग आमचे 24 तास कामाला गेल्यानंतर आम्ही किती हे करत राहणार? काहीतरी करायला पाहिजे। आम्ही सारखं म्हणजे कंप्लेंट वगैरे अर्ज सारखं करतो, पण कोणी काही लक्ष घालत नाही। आज पोलीस कर्मचारी या 24 तास बाहेर ड्युटी असते, पण त्याच्या ड्युटीनंतर तोच दुसऱ्यांचं संरक्षण करतो, पण आज त्याचं घराचं संरक्षण करायला त्याला वेळ नाही आहे किंवा अधिकारी तो दुर्लक्ष करत आहे। तर माझं हेच म्हणणं आहे की पोलिसांच्या कुटुंबाला कुठेतरी संरक्षण भेटावं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।